अनंत तरे यांना उपनेतेपद देऊन आनंद दिघेंच्या डोक्यावर बसवण्यात आले असा आरोप एकनाथ शिंदेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला होता। आनंद दिघेंचे फोटो लावू नका असं फरमान संजय राऊतांनी काढल्याचंही त्यांनी म्हटलं होतं। त्यामुळे ठाण्याचं राजकारण पेटले। म्हस्के यांनी केलेल्या आरोपाला तरे कुटुंबियातील माजी नगरसेविका आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपजिल्हा महिला संघटक महेश्वरी तरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। दिवंगत अनंत तरे यांच्या नावावर घाणेरडं राजकारण करू नका, त्यांच्या योगदानाचा अपमान आम्ही सहन करणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे। 4.5 वर्ष अनंत तरे यांचं नाव कुणालाच आठवलं नाही आणि आता अचानक त्यांची आठवण काढली जाते। तुम्ही आमच्या दादांचं नाव घेतलं तर खबरदार, आम्ही कोळी महासंघाला आवर घातलाय, परंतु लोकांचा रोष वाढत चालल्याचंही त्यांनी सांगितलं। अनंत तरे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः उपनेतेपद दिलं होतं, तेव्हा म्हस्के कुठे होते? त्या काळात अनंत तरे यांनी 3 वेळा महापौर पद भूषवलं, जे गिनीज रेकॉर्ड आहे। त्यांनी शिवसेनेला तन मन धनानं योगदान दिलं। ठाण्याच्या राजकारणात सत्ता आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता। त्यावेळी म्हस्के ठाण्याच्या गळळीबोळात फिरत होता असं देखील त्या म्हणाल्या। तुम्ही खासदार आहात, प्रतिष्ठित पदावर आहात, त्यामुळे बोलताना जबाबदारीनं बोला, गलिच्छ राजकारण करू नका, जर पुरावे असतील तर समोर मांडा, हवेत बाण सोडू नका असं आवाहन देखील महेश्वरी तरे यांनी म्हस्के यांना केले। ठाण्याचं राजकारण म्हणजे समाजकारण आहे। आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी या ठिकाणी शिस्त लावली, त्यांच्या श्रेयावर कुणी डाका टाकू नये असं मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते अनिश गाढवे यांनी व्यक्त केले। राऊत जे बोलले ते नेते आहेत, त्यांच्या काय ऍक्शन्स असतील, तुमच्या रिॲक्शन येऊ दे, त्याच्याबद्दल माझा वाद नाही। कुठली ऍक्शन असेल तर समोरची रिॲक्शन येते हे मी म्हणेन, पण ह्या सगळ्या वादात अनंत तरे साहेब कुठे आले? 4.5 वर्षात तुम्हाला कधी त्यांचं नाव घ्यायला आठवलं नाही। इवन ते गेलेले असताना मला वाटतं महासभा लावली, प्रोटोकॉल प्रमाणे 3दा महापौर असलेले व्यक्ती तेव्हा महासभा तहकूब केली जाते, त्यावेळेला एका नगरसेवकीने सांगितलं की ते आमचे कोळी समाजाचे नेते आहेत, तुम्ही महासभा घेऊ शकत नाही, म्हणजे तुम्ही महासभा पण घ्यायला निघाल, म्हणजे जे पूर्वीचं वैर आहे ते तुम्ही आता मेल्यानंतर पण ठेवताय। इतकी संकुचित मनोवृत्ती तुमची, एवढे कोत्या मनाचे आहात तुम्ही। त्यांनी सांगितलं की शिवसेना उपनेतेपद कोणी दिलं, कसं दिलं, तर मी एवढंच सांगू इच्छिते की ज्या वेळेला 98-96 साली त्यांनी कुलाबा मतदारसंघ बाळासाहेबांनी आदेश दिला, जा रे अनंता लढ, तिकडे ते लढले आणि समोरची व्यक्ती कोण बघितली नाही, काही नाही, की माझा इथे पराभव होणार आहे, विजय होणार आहे, बघितला नाही। एवढा पैसा तिथे इलेक्शनला टाकला की माझ्या गुरूंचा आदेश आहे, तिथे जाऊन लढ, आणि ते खरंच लढले, वाघासारखे लढले। अंतुलेंनी त्यांचं कौतुक केलं की वाघाचा बछडा होता म्हणून, आणि ते आपल्या शिवसेना प्रमुखांना हे भावलं। त्यावेळेला उपनेतेपद नव्हतं आणि त्या दसरा मेळाव्यात उपनेतेपदाची घोषणा स्वयं आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी केली। 18 नावं उपनेत्यांची, फक्त दादांचं नाही, 18 नावं उपनेतेपदांचं दिलं आणि त्याच्यात दादांचं नाव एक बक्षीस म्हणून त्यांना उपनेतेपद देण्यात आलं। आणि हे जे रॉंग मेसेज घालायचा प्रयत्न करतायत लोकांच्या की इलेक्शन आलेत की ते आनंद दिघेंच्या डोक्यावर बसले, तर ही फार संकुचित मनोवृत्ती आहे। कसं आहे, ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या मार्गावरील अवजड वाहतूक सकाळी 6 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे वाहतूक पोलिसांची अधिसूचना 24 तासांमध्ये ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून बदलण्यात आली आहे। घोडबंदर मार्गावर सकाळी 6 ते रात्री 11 आणि संध्याकाळी 5 ते मध्यरात्री 12 या वेळेत अवजड वाहतुकीला बंदी करणारी अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढली आहे। त्यामुळे 2 ऑक्टोबर पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 5 आणि रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत अवजड वाहतुकीला परवानगी राहणार आहे। दिवसा अवजड वाहतुकीला बंदी घातल्यामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन एका लहानग्याचा रुग्णवाहिकेमध्ये मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही अधिसूचना बदलण्याची वेळ आली आहे। ठाणे शहरामध्ये अवजड वाहनांमुळे मोठी वाहतूक कोंडी होत असून घोडबंदर भागातील रहिवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे। गृहसंकुलांमध्ये जाण्यासाठी मनस्तापाचा सामना करावा लागतो।
या विरोधात घोडबंदर पट्ट्यातील गृहसंकुलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं होतं. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे, पालघर आणि नवी मुंबई पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेऊन यामध्ये अवजड वाहतुकीवर नियंत्रणाच्या सूचना दिल्या होत्या. गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या या बैठकीनंतर ठाणे वाहतूक पोलिसांनी शहरातून अवजड वाहतूक सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत बंद ठेवण्याची अधिसूचना जाहीर केली होती. पालघर जिल्ह्यातून मुंबई अहमदाबाद मार्गावर होणारी वाहतूक कोंडी रोखल्यामुळे या भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या कोंडीमध्ये अडकल्यामुळे एका रुग्णवाहिकेतील मुलाचा मृत्यू झाल्यानंतर वसई विरार आणि पालघर परिसरातून संतापाची लाट उसळली होती. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी अवघ्या काही तासातच नवीन अधिसूचना जाहीर करून सकाळी 11 ते 5 या वेळेत अवजड वाहतुकीला प्रवेश देण्याची घोषणा केली. त्यामुळे आता रात्री आणि दुपारच्या वेळेत ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील अवजड वाहतूक सुरू राहणार आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. नवीन जीएसटी बदल म्हणजे गृहस्थी सर्वनाश नव्हे तर ग्रोथ सक्सेस आणि गृहस्थी सेव्हिंग टॅक्स. राहुल गांधींच्या टीकेला एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर. देशातील जीएसटी दरांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले बदल म्हणजे सर्वसामान्य माणूस, महिला, भगिनी आणि छोट्या दुकानदारांना मोठा दिलासे देणारे निर्णय असून मोदींनी हा खरा मास्टर स्ट्रोक असल्याचं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. जीएसटी दरांमध्ये केलेल्या बदलामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दरांत मोठे बदल होणार असून त्यामुळे लोकांच्या बचतीत वाढ होते. त्यामुळे खऱ्या अर्थानं हे बदल म्हणजे देशवासियांना दिवाळीपूर्वी दिलेली मोठी भेट असून घटस्थापनेच्या मुहूर्तावर हे बदल लागू होणार असल्यानं देशात ही महासत्तेची घटस्थापना असल्याचं मत शिंदे यांनी व्यक्त केले. देशातील वेगवेगळ्या करांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी देशात जीएसटी अस्तित्वात आला. सुरुवातीला 5, 18, 28 आणि 40% अशा 4 स्तरात तो आकारला जात होता. मात्र आता सर्व उत्पादनासाठी 5 आणि 18% असे 2 स्तर निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे देशवासियांना मोठा दिलासा मिळेल. तसंच अमेरिकेकडून लादण्यात आलेल्या टेरिफला मेक इन इंडियाद्वारे प्रत्युत्तर देण्यासाठी देशवासियांना बळ मिळेल. हा निर्णय देशाला प्रगतीकडे घेऊन जाणारा असून या निर्णयाचं स्वागत करून शिंदे यांनी योग्य वेळी हा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संध्याकाळी देशाला संबोधित करून जीएसटी बदलांची माहिती दिल्यानंतर जीएसटीला गब्बरसिंग टॅक्स म्हणत त्याची हेटाळणी करणाऱ्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नवीन जीएसटी टॅक्स म्हणजे गृहस्थी सर्वनाश टॅक्स असल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना शिंदे यांनी काँग्रेस कायमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या चांगल्या निर्णयांवर टीका करत असते, मात्र हा नवीन जीएसटी टॅक्स म्हणजे
ग्रोथ सक्सेस टॅक्स आणि सर्वसामान्य माणसासाठी गृहस्थी सेव्हिंग टॅक्स असल्याचं सांगितलं. तसंच आज जाहीर झालेले निर्णय हे 21वी सदी म्हणजेच नरेंद्र मोदी हे समीकरण अधिक बळकट करणार असून आगामी काळात त्याचा प्रत्यय विरोधकांना आल्याशिवाय राहणार नाही असं मतही शिंदे यांनी व्यक्त केले. आईच्या नावाचा गोंधळ मांडीला, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये. भवानीच्या नावानं. टेंभी नाका येथील आयोजित नवरात्र उत्सवातील देवीचं वाजत गाजत आगमन. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेंभी नाका येथील नवरात्र उत्सवाची महती ठाणे किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून ती देशविदेशात पोहोचलीये. लाखो भक्त श्रद्धाळू येथे दरवर्षी येऊन देवीचं दर्शन घेऊन धन्य होतात. श्री जयंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था आयोजित उत्सवाचं यंदाचं हे 48वं वर्ष आहे. यंदा दुर्गेश्वरी नवरात्र उत्सवातील देखाव्याचं खास आकर्षण म्हणजे तमिळनाडू येथील बृहद्रेश्वर मंदिर आणि चारधामाचा देखावा, अर्थात उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांचा समन्वय साधणारा भव्य हा देखावा आहे. 1978 मध्ये ठाण्यातील टेंभी नाका येथे धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली या नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आणि ठाणे शहराच्या इतिहासातील नव्या अध्यायास प्रारंभ झाला. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, विविध स्तरातील हितचिंतकांनी एकत्र येऊन या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. सामाजिक एकोपा वृद्धिंगत व्हावा या निमित्तानं भावी तरुण पिढीवर संस्कार होऊन त्यांच्या विचारांना दिशा मिळावी, त्यांचं प्रबोधन व्हावं हा उद्दत्त हेतू डोळ्यासमोर ठेवून धर्मवीर आनंद दिघे यांनी या नवरात्र उत्सवाला प्रारंभ केला. उत्सवाचा हाच वारसा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत. आज देवीची कळवा मार्केट येथून वाजत गाजत विधिवत पूजा करून आगमन मिरवणूक मोठ्या जल्लोषात काढण्यात आली. या मिरवणुकीत महाराष्ट्र आणि बाहेरील राज्यातील कला पथक, त्यात ढोलताशे, लेझिम, आदिवासी तारपा नृत्य, वारकरी संप्रदाय, गोंधळी आदी सहभागी झाले होते. देवीचं आगमन प्रसंगी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी देवीची विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.